नवी मुंबईतील भाजपाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यासंबंधी केलेल्या भाजपा आणि शिवसेनेत शीतयुद्ध सुरू झाले। या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांमध्ये शहकाटशहाचं राजकारण सुरू असतानाच गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचा मुहूर्त अखेर ठरलाय। येत्या सोमवारी म्हणजे 24 फेब्रुवारीला ठाण्यातील खरकरळी भागातील रघुवंशी हॉलमध्ये हा जनता दरबार होणार आहे। बालेकिल्ल्यात होणाऱ्या या जनता दरबाराचे बॅनर शहरभर झळकू लागल्यानं शिवसेनेत अस्वस्थता पसरली। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला म्हणून ठाणे शहर ओळखलं जातं। शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचं दाखवून दिलं। याच बालेकिल्ल्यात जनता दरबार घेण्याची घोषणा मंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी कोपरीतील कार्यक्रमादरम्यान केली होती। त्यावर शिवसेना नेत्यांनी प्रतिक्रियाही दिली। त्यानंतरही नाईक यांनी आणखीन एक विधान केलं होतं। ठाणे हे आपले सर्वांचेच असल्याचं सांगत या शहरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी गरज पडली तर अधिकाऱ्यांची बैठक घेऊ असं विधान नाईक यांनी ठाण्यातील मागी गणेशोत्सव दर्शनादरम्यान केलं होतं। या विधानाची बरीच चर्चा झाली होती। नाईक यांच्या विधानानंतर भाजपाविरुद्ध शिवसेनाचा सामना रंगला होता। असं असतानाच नवी मुंबई येथील ऐरोलीमध्ये मेळाव्यात काँग्रेसचे नेते आणि माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला। या कार्यक्रमादरम्यान मी कधीही दरबारी राजकारण केलेलं नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। या निमित्तानं शिंदे यांनी नाईक यांना टोला लगावल्याची ही चर्चा शहरात रंगली आहे। एकूणच दोन्ही नेत्यांमध्ये शहकाटशहाचं राजकारण सुरू असल्याचं चित्र आहे। असं असतानाच गणेश नाईक यांनी ठाण्यातील जनता दरबाराची तारीख अखेर जाहीर केली असून त्याचे बॅनर्स आता शहरभर झळकताना दिसून येत आहेत।